साहेब, राज ठाकरे असं आहेत की रिक्षावाल्यांना मराठी बोलणार नाही म्हणायची हिंमत कुठून येते? महाराष्ट्रात राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलं. आता हा मुद्दा किती दिवस ते बोलत राहणार? हे शेळ्याकडे लावून आणण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं ते महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषा सक्तीची आहे, शाळेत शिकावं लागतं. ज्यांना महाराष्ट्रात नोकरी करायची त्यांनी मराठी बोललंच पाहिजे. सरकारने भूमिका बदललेली नाही आहे, फक्त थोडा कालावधी पाहिजे तो दिलेला आहे. मला त्यांना खरं विचारायचं आहे, राज ठाकरेंना सुद्धा. आता ते इतक्या वर्षासाठी प्रयत्न करतायत. आता मराठी मुलांना किती ठिकाणी त्यांनी रोजगार निर्माण करून दिला. ते रिक्षा 500 रिक्षा घेऊन दिल्यात. मराठी मुलांना त्या ठिकाणी व्यवसायाला संधी दिली, असं आहे का? मराठीचा मुद्दा किती भावनिक वेळा तुम्ही भावनिक प्रश्नावर किती वेळा चर्चा करणार? मला वाटतं हे आता मराठी सक्ती करण्याबद्दल तर काही कोणाचं दुमत नाही आहे. मराठी बोलता सक्ती असलीच पाहिजे त्याला व्यवस्था करायला. तुम्ही सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे ना, की 1000 मुलांना मुंबईच्या आपण रिक्षा घेऊन दिल्या, मराठी लोकांना रोजगार लावलं. मग आय कॅन अंडरस्टँड तुम्ही मराठी भाषेचं, मराठीबद्दल तुमची जे बोलताय त्यात काय अर्थ असेल. बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरून येथे परवीन तायड यांनी टीका केली. बच्चू कडू यांना सत्तेशिवाय करमत नाही, चौकशी लागेल म्हणून शिवसेनेत प्रवेश केला असं. ते मला कल्पना नाही. बच्चू कडू सुप्रिया सुळेंचे वक्तव्य समोर आले. यानंतर जे आहे ते पवार कुटुंबाच्या विरोधात कधीही निवडणूक लढवणार नाही, वेळ पडली तर दुसरा मतदारसंघ होतो. ही चांगली गोष्ट आहे. देर आहे दुरुस्त आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी माघार घेतलेली आहे आणि आम्हाला दानवेंचे नाव पुढे करून घोषित केलेले, काय स्ट्रॅटेजी वाटतं आम्हाला? असं आहे की महाविकास आघाडी जी ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी म्हटलं की महाविकास आघाडी आहे. सगळे तत्व गुंडाळून फक्त सत्तेकडे देखत आलेले होते. तिथं औरंगजेबच्या कबारीचं उदारीकरण होतं. औरंगजेब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतात ते फुरवदळे जातात. कोणत्या हिंदू तुम्ही चर्चा करता? कोणत्या तत्वाशी बांधील की तुम्ही ठेव राजकारणामध्ये? मला वाटतं जी विधान परिषद जो काही त्यांचा काँग्रेस बुबाटा यांचा जो काही तमाश झालेला आहे, हे जगातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. हे तत्वासाठी नाही, सत्तेकरता एकत्र आले होते. तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेन अशी अवस्था नाही. सर, मिसिंग लिंक वरून श्रेयवादावरून पण चांगलंच घमासान चालू आहे. काय उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी ह्या पाया बिया समजा उद्धव ठाकरे आराम करण्याची गरज आहे. थँक्यू.